तर कसे तुम्ही सर्व लोक, आज आपण खेळणार आहे माइनक्राफ्ट. आणि माइनक्राफ्ट खेळण्यासाठी म्हणजे इथं आपल्याला एक घर बनवायचं आहे. ते घर बनवायला आपण इथं एक पाया खांदला होता आणि पाया खांदला, त्यामध्ये आता पाया रचायला सुरुवात केली. पाया रचून इथं काय म्हणतात आपल्याला सोलिंग करायची आधी. त्यामुळे अरे उड्या लय मारते हे. तरी इथं आपला पाया पण रचून होत आलेला आहे, त्यामुळं पुढचं पण काम सुरू करायचं आहे आपल्याला. थोडं राहिलं आहे पाया, जसं काय चार पाच पिलर बसते ना, अजून आता 2 बसतील फक्त. आता भिंती आपल्याला बनवायला सुरुवात करायचं आहे. पाया झाला आपला, पाया आणि सोलिंग झाली. तर भिंती रचण्यासाठी सुरुवात करायची. त्यासाठी आपल्याला ज्या विटा पाहिजे किंवा काय पाहिजे ते सगळं घ्यायचं आहे आपल्याला. आता आपण पाया रचायला सुरुवात केली आहे. पाया रचताना कसं आपण घर बांधताना आधी थोडा पाया उंच रचितो, त्यानंतर आपण कॉलम उभे करतो. तसंच करायचं सेम आपल्याला. खूप मोठं नाही, खूप छोटं नाही घर बनवायचं आपल्याला. तर पिलर पण आपण रचण्यास सुरुवात करायची आता. त्यासाठी पहिली जागा सेट करणं महत्त्वाचं आहे. पिलर रचण्यासाठी सुरू करूया आपण आता. आपल्याला सध्या आता ही उडण्याची स्किल भेटेल ना, त्यामुळं आपल्याला पिलरच उभं राहून रचायला लागेल. आपल्याला पाहिजे तेवढे हाईट घेऊन आपण एक एक पिलर रचणार आहोत. हा व्हिडिओ खूपच लांब होऊ नये म्हणून, त्यामुळं आता 4 पिलर उभे होस्तोवर कट करणार आहे व्हिडिओ मी. व्हिडिओ खूप लांब नाही हो म्हणून राहिले मी. तर 2 पिलर तयार झाले. आपण अजून 2 पिलर तयार होस्तोवर मी व्हिडिओ थोडा कट करतो. तर बघू शकता मित्रांनो, आता 4 पिलर उभे करून झालेले. आता समान अंतरावर करायचे, काही छोटे आणि काही मोठे झालेत. प्लॅन थोडा बारीकच आहे, पण मोठं करायचं आहे थोडं आपल्याला काहीतरी. जसे की त्याच्यावर जिना पण तयार करायचं आहे. ते ह्या व्हिडिओ शक्य झालं तर आपण जिना पण तयार करून दाखवू. नाहीतर याचा भाग 2 सुद्धा आणू आपण. भाग 2 तर आणावंच लागेल, कारण की एवढं मोठं घर बांधायचं म्हटल्यावर टाईम पण जास्त जातो ना. त्यामुळे भाग 2 आणल्याशिवाय पर्याय नाही. तर आपण आता भिंती रचण्यासाठी सुरू करू. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक पण करा आणि 1-2 मित्रांना शेअर पण करा. तर भिंती बांधायला सुरुवात करू आपण आणि खिडक्यांसाठी पण स्पेस सोडायचा आपल्याला. अरे चुकून तो ब्लँक आला, तो पण काढून टाकू आपण. आता आपल्याला भिंती रचण्यासाठी सुरुवात करायची. तोपर्यंत प्लीज मराठी माणसाला कोणी सपोर्ट करीत नाही. प्लीज सबस्क्राईब करा, लाईक पण करून टाका, बेल आयकॉन पण ऑलवर सेट करा. कारण की असेच नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलला नवीन अपलोड होत असतात. थोडा टाईम लागतो, पण होतात. एडिटिंगसाठी मला एवढं काही टाईम भेटत नाही, पण 2 किंवा 3 दिवसाला मी व्हिडिओ अपलोड करण्याचा प्रयत्न करीन. पण तेवढं सहकार्य करावं. आपण घर बांधतो आहे, पण घराला दरवाजा कुठून ठेवायचं ते तर आपण विसरलोच. दरवाजे ठेवण्यासाठी थोडं पुढं आपण इथं. तर दरवाजा पण तयार झाला आहे. आपल्याला आत जाण्या येण्यासाठी गेट तयार झालं आहे. आणि तुम्ही खाली एक पिलर लावले तर आपल्याला वर येण्यासाठी जसं काही पायऱ्या टाईप केलं आहे. पण तो नंतर फोडून टाकायचं, भिंती रचण्यासाठीच करायचं फक्त. आता 4ही बाजूने तयार करून घ्यावे. नंतर वरून असं स्लॅब टाईप रिंग पण वाचल्यासारखं करायचं आहे. हे बघा, आता हे पण जोडून घ्यायचं आहे आपल्याला. आपण थोडा व्हिडिओ फास्ट करीत आहे, कारण की मोठा व्हिडिओ होईल हा. तुम्हा सर्वांचा टाईम वेस्ट न करता थोडा स्लिप करून घेऊ आपण. सर्व काम फास्ट व्हावं म्हणून व्हिडिओ थोडा फास्ट केला आहे मी. फास्ट केल्यानंतर आता भिंती उभारून घेऊ. रप फास्ट व्हिडिओ, त्यामुळं थोडं काय एवढं विशेष नाही याच्यामध्ये. भिंतीच उभे करायचे, बांधकाम करायचं आहे थोडक्यात. आणि वरचं जे रिंग आहे ती जोडून घ्यायची पूर्णपणे आपल्याला. हे जोडल्यानंतर बाकीचं काम करायचं आहे. जोडल्यानंतर ना आपल्याला स्लॅब पण टाकून घ्यायचं आहे.
स्लॅब टाकल्यानंतर वर जाण्यासाठी जिना पण तयार करून घ्यायचा आहे आपल्याला. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच दाखवता आलं. असंच भेटूया उद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक पण ठोकून टाका. बाय बाय.